प्लॉट नंबर B14 कंपनी दिनांक 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6:30च्या दरम्यान झालेल्या HCL वायू गळतीमुळे मोठी दुर्घटना घडली आहे। या अपघातामध्ये रस्त्यावरील नागरिक आणि कंपनीतील कामगार मोठ्या प्रमाणात बाधित झाले असून यामध्ये उपचारादरम्यान दोघा तरुण कामगारांचा मृत्यू झाला। इंडो अमाइन्स कंपनीतील परप्रांतीय कामगार अमित कुमार, शिवबाबू कुमार आणि इंडो अमाइन्स कंपनी समोरील विराल अल्कोलीज लिमिटेड कंपनीतील कामगार कल्पेश वांद्रे या दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला असून स्थानिक ग्रामस्थांनी कंपनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे। स्थानिक कामगार मयत कल्पेश वांद्रे याच्या मृत्यूनंतर मोहोद ग्रामपंचायत पंचक्रोशीतील स्थानिक ग्रामस्थांनी कंपनीबाहेर मोठा गराडा घातला असून जोपर्यंत कल्पेश वांद्रे यांच्या कुटुंबियाला मोठी आर्थिक मदत मिळत नाही तोपर्यंत कल्पेश वांद्रेचा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा इशारा कंपनी प्रशासनाला देण्यात आला आहे। या इशाऱ्यानंतर पोलीस प्रशासनाने कंपनीबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस फौज फाटा तैनात केला होता। मात्र सविस्तर चर्चा करण्याकरिता आज दिनांक 11 वाजता पोलीस ठाणे येथे कंपनी प्रशासन आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्यात चर्चा सुरू असताना पुन्हा एकदा ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यातच राडा घातला। अखेर सर्व चर्चेनंतर कंपनी प्रशासनाने मयत कल्पेश वांद्रे याच्या कुटुंबियांना 50 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे। तसंच कल्पेश वांद्रे हिच्या पत्नीस 11,000 रुपये दरमहा पेन्शन अशी आर्थिक मदत कंपनी प्रशासनाकडून देण्यात आली आहे। आज दुपारी 2 वाजण्याच्या दरम्यान मयत कल्पेश वांद्रे याच्यावर त्याच्या गावी बोरगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले। या अपघातामध्ये 15 ऑगस्ट रोजी मयत झालेला अमित कुमार, शिवबाबू कुमार या कामगाराला कंपनी प्रशासनाकडून किती आणि कोणती मदत मिळते याची माहिती अद्यापही अस्पष्ट असून कंपनी प्रशासन मयत अमित कुमारच्या कुटुंबियांना काय मदत देणार याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय। जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, महाड, रायगड।